नमस्कार गाईज. आता आजचा दिवस तिसरा आहे गणपतीचा आणि हा ब्लॉग स्टार्ट होतोय. आणि आता आम्ही चाललोय सर्व आमच्या मंदिरामध्ये, पोवाडेवाडीच्या मंदिरामध्ये सर्व मुलं आहे. तर तुम्ही आता हा ब्लॉग बघा. आणि खूप पाऊस आहे, बघू शकता, भरपूर पाऊस पडतोय. आणि हा महादुकुले आजच आला मुंबईवरनं. आणि हा सागर डिंगणकर. महादुकुले एकदम रपारप आले मागणार. काय बोलणार का? काय नाही, चला फटाफट जाऊया. काहीतरी बोला ना. हो, ही जी तुम्ही जागा बघताय, हे जे झाड आहे आणि ही जी जागा बघताय तुम्ही, हे लॉकडाऊनमध्ये आमचं एक टाइम म्हणजे पबजी खेळायचा हा प्लेस होता. आम्ही एवढ्यावरती यायचो इंटरनेटसाठी. आणि इथे इंटरनेट एकदम स्पीडमध्ये आहे, तर त्यासाठी आम्ही इथे बसलेलो असायचो. इथे एक जण, इकडे एक जण. आता इथे झाडी आली आहे. त्या टायमाला मे महिना होता, त्यामुळे ही आमची पबजी खेळायची जागा आहे. आता इकडं पोरं ही आहेत ना, आता ही साफसफाई करतायत. तर तुम्ही आता बघू शकता. आलाय शुभमजी आता तोंडावर फोकस मारतो. खूप पाऊस पडतोय, तरी पण सगळी पोरं जमा झालेत. कारण जे ठरवलं होतं ते घडवून आणायचं काय साध्य करतात आहे. मला 1 तास लेट आहे. खूप कठीणाई आहे, खूप म्हणजे इतकी बेकार कठीणाई आहे ना. तरी पण आम्ही जे ठरवले ते करून दाखवणार. आता आम्ही तिथून जाणार. आता आपण या झऱ्यामधनं जाणार आहोत. हे झरा नाही, हे समुद्राचं आलेलं पाणी आहे. हा, ह्यातनं आपण आता जाणार आहोत. थांबा, मी आता पार करतोय. थांबा, एक वाईल्ड शॉट घ्या. बघा आता मी कसं जातोय. इथं भरपूर मगरी वगैरे आहेत, लक्षात ठेवा. आता मी हे पार केलेलं आहे. हळूहळू या. चल. या ठिकाणी आमची गुरं आहेत, आमच्या वाडीतलीच गुरं आहेत, ही आमचीच गुरं आहेत. आपण काय सांगाल गुरांबद्दल? आता एवढ्या वर्ष गुरांची नावं सांगा. या वाटीने आता काय सांगाल? एवढ्या वर्षात या रस्त्याने आता इकडे चरतात. इकडे सांगा. हा, हे बैल का ठेवलेला आहे? हा रस्ता आपला पोहला बालटीचा रस्ता आहे. तो रस्ता साफ करण्याकरता माझे बैल साफ करतात. मी साफ करीत नाही. बैल माझे येताना गावात खाऊन ते रस्ता साफ होते. आता पोहल्याची जा तुम्ही आणि तो बघा रस्ता कसा काय आहे, तो किती साफ झालेला आहे. त्यासाठी मी बैल ह्या मार्गाला आणतो. बरोबर आहे. बैलांची नावं सांगा आपण. बैलांची नावं. हा बैल माझा आहे, तो पपी आहे. पपिया. हा,
आणि हा आता घेतलाय तो मोती आहे. मोती हा मोती तिकडे मोती तो बैल आहे तांबडा आहे. मोतीला रंगाचा. zoom कर. त्याचं नाव मोती. मोती बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे बाबा. तुम्ही एवढं वर्ष जे कार्य करताय वाडीमध्ये ती खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या आता वाडीसाठी. तुम्ही ह्या रस्ता आलात हा रस्त्याला तारा ठेवलेला आहे. नाही अजिबात नाही. एकदम रस्ता स्वच्छ आहे. आम्ही या दृष्टिकोनाने आलो होतो की आम्हाला जाऊन कुठेतरी साफसफाई करायला लागेल, पण जशी वाट आम्ही बघितलेली आम्हाला असं वाटत नाही कुठे साफसफाईची गरज आहे. कारण हे सगळं क्रेडिट सगळं तुम्हाला जातं. आता ह्या रस्ता आता माझ्या गेल्या वर्षी माझ्या ह्या लोकांनी मला मीटिंगमध्ये सांगितलं होतं की रस्ता तुम्ही साफ करू नका, वाडी साफ करेल. पण आता मी ह्या मागच्या एका दिवशीला बसला तर मी वाडकरांनी विचारलं बघ रस्ता साफ करायची गरज आहे आता तर तुम्ही काय करताय. तर नाही म्हणाले लोक आता रजावर जातात तो कोणी रस्ता साफ करण्याचा नाही आणि तो रस्ता तुम्हीच साफ करा. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. तुमचे आभारी आहे. अशीच तुमची साथ राहू द्या. एक नंबर एक नंबर. चला. तर आता तुम्ही बघितलं असेल ही आपल्या वाडीतली सर्व पोरं आणि हा सर्व एन्जॉयमेंट चालू आहे. आणि या कल्पू आहेत मागे, कल्पूजी. तर तुम्ही असेच आता सोबत राहा आणि पुढचा ब्लॉग म्हणजे पुढचं जे काय असेल ते तुम्ही बघा. आता पुढे जाऊन अजून खूप काही आहे ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये समजेलच. तर सोबत. तर गाईस आता आपलं मंदिर आलेलं आहे. हे समोर बघू शकता तुम्ही आपलं पोवाडेबाजीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपल्याला सर्व पोरं मिळतील. बघू शकता तुम्ही दाखवतो. हा चिवडा आहे. नाही रे. विजा झालेली आहे. साफसफाई चालू आहे. साफसफाई भिजू नको. लाकडं पण ओली होणार रे. चाय बनवायची तयारी चालू आहे. अजून मध्ये घे या भिंताला काढला पडला पाहिजे. अशी घे अशी लाव. अच्छा त्याकडे आपण धुवून टाका पाहिजे. धुवून टाका पाहिजे. अजून एक पाहिजे. अजून अजून एक पाहिजे याच्याकडे. अजून एक दगड लावायचं. तुम जी क्या कर रहे हो तुम? हम लोग ब्लॉग शूट कर रहे हैं. काय करताय तुम्ही? आपण फरसाणमध्ये टाकणार खाणार. पिशवी होती ना फाटायची त्याच्यात होती.
हे आपले प्रणित कुळे आहेत, आजच आपल्या मुंबईवरनं आले आहेत खास आपल्या गणपतीसाठी. काय तुम्ही बोलू शकता, आता हे प्रसादी करता येते खोबऱ्यांची? प्रसादी चालली आहे आता. सर्वांना नारळ दिलं तर तुमच्याकडे प्रसादी करतोय सर्व. विजय डिंगणकरांना विचारा. विजय डिंगणकर हे आपले विजय डिंगणकर आहेत. ते आधीच प्रसादी खायला लागले त्यात. काय नाही चालतं. हे तो टोपूचा बांधला. आताच कापचे वरती घे वरती घे. अरे चाय चाय बोले गरम चाय 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 बोले चाय. बस प्लेटी वगैरे भरल्या जात आहेत आणि आमचे अध्यक्ष आहेत एक दे एक दे एक दे. आणि आपली सगळी मुलं बाहेर पण मुलं आहेत. हा कोण आहे मुक्का मारायला? हाच तो पडला, तो रगडतोय. तो पडलेला आहे. शुभम कशा काय ढकललीस रे? बोल दाखव. धक्का मारला. व्हिडिओ काय म्हणतो? धबकनबाई गवलन पडली, धबकनबाई अमोल पडला. एकदम साफ केलंय आपल्या मुलांनी, बघू शकता मित्रांनो. बघा आमचं आणि आता सगळं आमचं चाय फरसाण वगैरे काय जे आमचं होतं खाणं पिणं सगळं झालंय. आणि आता सगळे आता ही पोरं निघालेत परतीच्या वाटेला आम्ही लागलो. घरी वापस निघालेले आहेत. घराच्या वाटेला ही छत्री कोणाची तरी राहिली आहे इथे छत्री. चला. ओम पोवाडेश्वर बाजी की जय. ओम पोवाडेश्वर बाजी की जय. ओम पोवाडेश्वर बाजी की जय. मित्रांनो, याची मी तुम्हाला एक माहिती देतो. मित्रांनो, हे कुड्याचं पान आहे. कुड्याचं पान जे आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पूर्वी आपली माणसं हे पानं यूज करायची. हे कुड्याचं पान म्हणतात त्याला. पण त्याची एक वैशिष्ट्य आहे की हे अशा म्हणजे डेटा सकट नाही, असा पान नाही देवाला देत, तर असा देतात मित्रांनो. असा ना, हे बघा त्याला अशी तोडली जाते आणि असा पान तो देवाला नैवेद्य ह्याच्यावर दाखवला जातो. माझ्याकडे बघा, मी आता तोडतो. आता मला उमेदजींनी शिकवली नाही, तर मी आता हा कुड्याचा पान तोडतो. हा बघा, हा असा धरायचा ना, असा तोडायचा. हे बघा उमेदजी, बरोबर ना? एकदम परफेक्ट. ओके, धन्यवाद. कुड्याचा पान नाही तर तुम्हाला मी आता वरच्या
ही कसली पानं आहेत रे? मित्रांनो तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगतो मी थोडी माहिती. या पानाचं नाव काय? पानं आहेत ह्याला कुडकाचं पान बोलतात. कुडकाचं पान. तर हे पानं अशी 2 जोडायची अशी. आणि पूर्वी आपल्या गुरांकडे जे गुराखी यायचे त्यांच्याकडे पिशवी नसायची, तर ही पिशवी म्हणून अशी ते काटे लावून आणि ह्याला अशी काटे लावून त्याची अशी पिशवी बनवली जायची आणि ह्याच्यामधून ती अलंबी म्हणा, भारगीची भाजी म्हणा, ह्याच्यातून घेऊन गुराखी आपले घरी यायची. या पानाचं खूप वैशिष्ट्य आहे. करून दाखवा जरा. जरा करून दाखवतो मी. जरा मला काठी द्याल काय? काठी द्या तुम्हाला बनवून दाखवतो मी लगेच. हे तर नाही, पूर्वी मी शाळेत 2008चा खूप मोठा इतिहास आहे. 2008 गुराशी मी असायचो तेव्हा मला ते सर्व माहिती आहे. म्हणजे आमचे घाणेकर बाबा होते, त्यांनी मला हे सर्व दाखवलंय. आता ते नाही आहे, पण त्यांनी दाखवली त्यांची आठवण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बनवून. आणि ह्याच्यामध्ये अशी ही पिशवी झाली आपली. ह्याच्यातून सांडत नाही, तर ह्याच्यातून आपण अजून खूप मोठी पानं असतात, पण ही आपल्याला छोटी पानं भेटली. आता हे डेमो करून दाखवलाय. हा डेमो जेव्हा गरज असेल ना तेव्हा आपण चांगली बनवतो. आणि खरंच पूर्वीची माणसं ना पिशवी नसल्यामुळे ही पिशवी अशी वापरायची, अलंबी घेऊन यायची, ह्याच्यातून भारंगीची भाजी टाकून फुलं ह्याच्यातून असं आणि अशी पकडून घेऊन यायची घरी. ही आपली पूर्वीची पिशवी. काय म्हणायची? पिशवी याला. पिशवी हे झाली मस्त. चला एक नंबर. हे पान आहे ना मित्रांनो, ह्या पानाचा खूप आपल्या मानवी जीवनामध्ये उपयोग होतो. हे पान आहे आपण जे घरी ह्याचे पातोले म्हणजे काय म्हणतात ह्याचे काकडीचे पातोले बनवतो, ते हे पान मस्तपैकी असं धुवायचं आणि त्याच्यामध्ये असं पातोल्याचं पीठ असं टाकायचं आणि त्या पानाला असं करायचं आणि तो पान असा चिपकवला जातो. आणि याच्यातून जो पातोला म्हणजे जे पातोले होतात ते एकदम एवढे चविष्ट असतात ना, खूप चविष्ट असतात. त्याच्यामुळे वाफेवर त्याला उकळायचं आणि याचा त्या पातोल्यासाठी उपयोग केला जातो. खूप याचं वैशिष्ट्य. तुम्ही ही प्रयत्न करा आणि तुम्हाला बघा करून कसं मस्त लागेल तुम्हालाही. तर नक्कीच ट्राय करा. नक्कीच तुम्हाला जी माहिती भेटली आहे ती सर्व तुम्हाला अशी इकडे पानं दिसली तर तुम्ही यांचा असा वापर करू शकता. बाबा नो आमचे बाबा गुराखी. तर पूर्वी आपल्याकडे काय लहान मुलांना हागण्यासाठी काय नसायचं, तर लहान मुलांना ना सायाच्या पानावरती हागवायचे आणि ते असे बांधायचे आणि तिकडे परत टाकायचे, नाही तर हगरडीत टाकायचे. हे आता हगरडी जरा बंद झालेली आहे. चला करा. येत नाही ना तिची पेपटी बनवायची आणि पेपटी आता वाजूया आपण. आता आपण चांगली वाजूया. इकडे लहान मुलांसाठी. मित्रांनो मी पण दाखवतो तुम्हाला जरा. बघा ही पूर्वी ना आपले ह्याला म्हणतात करवंदाचं पान. कसलं करवंद आपण जी खातो ना ती करवंद. आणि त्या करवंदाच्या पानाचं पूर्वी लहान मुलांना आम्ही गुराकडे यायचो ना तेव्हा अशी पेपटी, म्हणजे आपल्याकडे पैसे नसायचे ना पेपटी घेण्यासाठी, तेव्हा ही पेपटी अशी पानाचं असं हे करून माझ्या पेपटीतून पेपटी वाजवलं जातं. आवाज नाही येत, वाजत नाही. आता जरा चांगलीच बनवायला लागेल. पाणी कसं आहे, पाणी त्याचं कोवळं पान पाहिजे. असं हे जुन पान ना बरोबर होत नाही. जरा चांगला पान असताना तर त्याची पेपटी तुम्हाला ही पानं आहेत ती बघू शकता तुम्ही. ही पानं आहेत आणि हे वाजत नाही कारण चुकीची बनवलीस तू. हे बघ वरती कोवली पानं. ह्या पानाचं महत्व काय आहे जरा सांगा. ह्या पानाचं मित्रांनो महत्व म्हणजे खूप आहे. आपण श्रावण महिना येतो, श्रावणचा 4 श्रावणातले आपण सोमवार पाळतो. त्या पानात जे श्रावण सोमवार गावी आहेत, म्हणजे गावी असतात ते लोक आपल्या कोकणातली, ती ह्या पानावरच उपवास सोडतात श्रावणातला. आपण मुंबईला केळीच्या पानावर सोडतो, पण इकडे ह्या पानाला खूप महत्व आहे. ह्या पानाचं आणि शेंडीचंच पान घेऊन उपवास सोडला जातो प्रत्येक माणसाला. चवळी या पानाचं नाव आहे. चवळीची पानं. नाही तर तुम्हाला वाटेल केळीची पानं आहेत, पण दिसायला सेम आहेत. केळीसारखीच असतात, पण हिला चवळी बोलतात. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितले. धन्यवाद. चला. यांचा पण YouTube चॅनल आहे, तर त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.
मित्रांनो ही केळ आहे. केळ ह्या केळीला जो हा येतो पुढे त्याला कोका बोलतात. आणि ह्या कोक्यातून ना याची छोटी छोटी फुलं असतात ही त्याची ना भाजी करतात. एक नंबर भाजी लागते याची. एकदा मित्रांनो तुम्ही करून बघा. आता आम्ही कोका खूप मस्त आहे. एकदा करून बघा. गणपतीला गौरीला या शेंडीच्या पानावर नैवेद्य दाखवतो असं सांगते. आणि याच पानाचा गणपतीमध्ये गणपती उत्सव असो देवाला केळीच्या शेंडीच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवला जातो. याचं खूप महत्व आहे आपल्या कोकणामध्ये. गौरीला गणपतीला तर या केळीच्या शेंडीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आभारी आहे. सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग इथेच संपलाय आणि अजून एक गावचा ब्लॉग येईल आपल्या गणपतीबद्दल विसर्जन वगैरे असेल त्यामध्ये सगळं. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असं सपोर्ट करत राहा. बाय बाय. सबस्क्राईब करा आणि लाईक वरती बटनावरती आहे ना दगड फेकून मारा ना तर मी फेकून मारेन तुमच्यावरती. समजलं का?